मित्रहो नमस्कार। महापॉवर टेक या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रहो, बऱ्याच जणांचा विषय होता की इन्कम टॅक्सच्या बाबतीत एक नवीन व्हिडिओ बनवायचा, त्याचा आज आपण इथे प्रयत्न करणार आहोत। तरी बऱ्याच जणांचा जो विषय आहे तो ओल्ड रिझ्यूम आणि न्यू रिझ्यूम मध्ये काय फरक आहे ह्या बाबतीत थोडं नॉलेज द्या असे बरेचसे फोन मला आले। तर त्यामुळे सदर व्हिडिओ हा मी इथे बनवण्याचा प्रयत्न करत आहे। तर मित्रो, हे लक्षात घ्या, इन्कम टॅक्सच्या पद्धतीमध्ये आपल्याला दोन ऑप्शन ऑनलाइन मध्ये दिसतात। ओल्ड रिझ्यूम म्हणजे ओल्ड पद्धतीने कॅल्क्युलेशन होणार आणि न्यू रिझ्यूम म्हणजे नवीन पद्धतीने कॅल्क्युलेशन होणार। तर मित्रो, हे बघा, आपल्या सर्व तिन्ही कंपनीमध्ये हा व्हिडिओ लागू असून तरी तिन्ही कंपनीतील कर्मचारी, अधिकारी व अभियंता वर्गांना विनंती की माझा व्हिडिओ हा नक्की सर्वांनी बघावा व तसेच आपल्याला इन्कम टॅक्स मध्ये ओल्ड रिझ्यूम मध्ये परवडतं का न्यू रिझ्यूम मध्ये आपल्याला ऑप्शन परवडतं ह्याची माहिती मी इथे देण्याचा प्रयत्न करत आहे। तरी सर्वांनी सदर व्हिडिओचा लाभ घ्यावा असे मला वाटते। तसेच मी इन्कम टॅक्सचे आधीही 4-5 व्हिडिओ बनवलेले आहेत, तरी तेही बघावेत अशी मी इथे माहिती देतो। तर मित्रो हो, आधी आपण सर्वात प्रथम ओल्ड रिझ्यूम हा कसा स्लॅब वाईज आहे तो बघूयात। मित्रो, हे लक्षात घ्या, ओल्ड रिझ्यूम मध्ये 2,500 पर्यंत आपल्याला टॅक्स, 2.5 लाखापर्यंत टॅक्स काही लागत नाही, म्हणजे नील आहे। 2.5 लाख ते 3 लाखापर्यंत 5% आहे। 3 ते 5 म्हणजे टोटल 2.5 ते 5 पर्यंत 5% टॅक्स हा ओल्ड रिझ्यूम मध्ये लागतो। आणि 5 लाख ते 10 लाखापर्यंत 20% टॅक्स हा ओल्ड रिझ्यूम मध्ये आपल्याला लागतो। तर मित्रो, हे लक्षात घ्या, 5 लाख ते 10 लाखापर्यंत 20% हा इन्कम टॅक्स डिडक्शन होणार ओल्ड रिझ्यूम मध्ये, आणि 10 लाख अँड अबाव 30% इन्कम टॅक्स कट होणार। 10 लाख अँड अबाव 30% इन्कम टॅक्स ओल्ड रिझ्यूम मध्ये कट होतो। परंतु ओल्ड रिझ्यूम मध्ये मी इथे बाजूला लिहिलेला आहे 80C मध्ये सेव्हिंग ही 1.5 लाखाची आहे, आणि 24B म्हणजे होम लोन इंटरेस्ट, HLINT होम लोन इंटरेस्ट हे 2 लाखापर्यंत आहे। ते कन्सिडर ओल्ड, ह्या ओल्ड मध्येच कन्सिडर होतं सदर सेव्हिंग। आता न्यू रिझ्यूम जे नवीन कायदा पद्धत आली ती कशी आहे ह्याची एक थोडी माहिती आपण घेऊयात। न्यू रिझ्यूम हा 3 लाखापर्यंत नील आहे। 3 लाख ते 6 लाख 5% आहे, परंतु त्याच्यामध्ये टॅक्स रिबेट 87A नुसार 50,000च्या आसपास आपल्याला टॅक्स रिबेट मिळतो, तो एक इथं इन्क्लूड आहे। 6 लाख ते 9 लाखापर्यंत 10% स्लॅब आहे, परंतु इथे 7 लाख लिहिलेला आहे, म्हणजे 87A अंडर सेक्शन 87A ची लिमिट ही फक्त 7 लाखापर्यंतच अवेल करता येते, म्हणजे 7 लाखापर्यंत आपल्याला भेटत। म्हणजे थोडक्यात असं न्यू रिझ्यूम मध्ये 7 लाखापर्यंत काही टॅक्स लागणार नाही असं ह्याच्यावरून दिसतं। तरी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये म्हणजे खाली मी लिंक देणार आहे की आपलं उत्पन्न किती आहे त्याची एक्सेल फाईल मध्ये ती अमाउंट टाकून आपल्याला कोणता रिझ्यूम परवडतो, ओल्ड का न्यू, ह्याचे आणखीन सोप्या पद्धतीने आपल्याला डिवायडेशन करता येईल व आपल्याला चॉईस करता येईल की आपल्याला ओल्ड परवडतो का न्यू परवडतो। त्यामुळं त्या दोन्हीही लिंक मी इथे एक्सेल शीटची जी लिंक आहे मी ती खाली देणार आहे। तर एक्सेल शीट डाउनलोड करून तुम्ही त्याच्यावरून अंदाज घेऊ शकता की ओल्ड चांगला का न्यू चांगला।
आणि आपल्या फिगर त्याच्यामध्ये एंटर केल्या की एक्सेल शीट सांगते की टॅक्स किती बसणार आहे। तर मित्रो हे बघा 9 लाखापर्यंत 10% आहे, 9 ते 12 15% डिडक्शन होणार आहे न्यू रिजनमध्ये, 12 ते 15 20% डिडक्शन होणार आहे आणि 15 अँड अबव 30%। मित्रो हे लक्षात घ्या, इथं 15 अँड अबव जेव्हा होतं तेव्हा इथं 30% चालू होतं आणि इथं 10 अँड अबव होतं तेव्हा इथं 30% चालू होतं। परंतु आपल्या त्या परिस्थितीवर अवलंबून असतं सेव्हिंगच्या, की आपण ओल्ड घ्यायचा का न्यू घ्यायचा। बऱ्याचशा लोकांनी मला बरेचसे फोन येतात की ओल्ड चांगला का न्यू चांगला, ह्याचा एक डिटेल्स द्या। परंतु हे बऱ्याच लोकांना कळत नाही की आपण कोणता घ्यावं। तर माझी एक अशी वैयक्तिक विनंती आहे की ज्यांचं होम लोन आणि सेव्हिंग जास्त आहे किंवा ज्यांचं होम लोन आहे, होम लोन HL, होम लोन इंटरेस्ट ज्यांचा 2 लाखापर्यंत आहे, त्यांनी जर ओल्ड घेतला, ओल्ड रिज्यूम इन्कम टॅक्स घेतला तर त्यांना नक्कीच फायदा होतो। तरी हे बघण्यासाठी मी आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली 2 कॅल्क्युलेशन शीट्सच्या लिंक, एक्सेल फाईलच्या लिंक देणार आहे। ते डाउनलोड करून आपले फिगर टाकून आपण स्वतः चेक करू शकतो की आपल्याला कोणतं रिज्यूम परवडतं, ओल्ड का न्यू। तरी मित्र हा लक्षात घ्या, आपल्याला आता 10 जानेवारीला सर्व सेव्हिंग डिक्लेरेशन परत एकदा जमा करायचे आहेत। म्हणजे ॲक्च्युअल सेव्हिंग डिक्लेरेशन जे आहे ते आपल्याला इथे जमा करायचे आहेत। त्यामुळं हा अर्जंट हा व्हिडिओ बनवला की आपलं ओल्ड चांगलं का न्यू। तसं ओल्ड आणि न्यू आपल्याला एप्रिलमध्येच डिक्लेअर करावं लागतं, परंतु बऱ्याच लोकांना माहिती नाही आणि बऱ्याच लोकांचे फोन येत असतात की ओल्ड चांगला का न्यू चांगला। तर ह्यासाठी हा व्हिडिओ बनवावा लागला। तर मित्रो हे लक्षात घ्या, न्यू मध्ये 15 लाख अँड अबव जेव्हा होतो तेव्हा 30% स्लॅब हा चालू होतो व इथे ह्यावरून असं लक्षात येतं की न्यू रिजन जेव्हा आपण सिलेक्ट करतो तेव्हा कोणतीही सेव्हिंग त्याच्यामध्ये कन्सिडर होत नाही। त्यामुळं सांगण्याचा उद्देश असाच की ओल्ड रिज्यूममध्ये सर्व सेव्हिंग 80C 24B आणि 80C मध्ये जवळपास 19 ते 20 सेव्हिंगचे प्रकार कन्सिडर होतात। त्यामुळं आपण आपल्या मनावर आहे कोणता रिज्यूम चूज करायचा। सेव्हिंग जर जास्त असेल आणि ज्याचं होम लोन इंटरेस्ट हे 2 लाख किंवा 1 लाख 1.5 लाखापर्यंत असेल तर माझ्या मतानुसार ओल्ड रिज्यूम घ्यावा आणि ज्याचं सेव्हिंग काहीच नाहीये, सेव्हिंग 0 आहे, त्यांनी न्यू रिज्यूम घ्यायला काही हरकत नाही। तरी आपल्याला ते चेक करण्यासाठी मी ह्या व्हिडिओच्या खाली 2 एक्सेल शीटची फाईल इथे देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये। तरी त्या आपण डाउनलोड करून आपण स्वतः चेक करू शकता। तसेच हे जे ब्राउचर आहे क्लिअर टॅक्स, ह्याचाही फोटो मी ह्या व्हिडिओच्या खाली लिंकमध्ये देणार आहे, तोही आपण डाउनलोड करू शकता। तरी लिंक आपण जर कॉम्प्युटरवर ओपन केली तर आपल्याला व्यवस्थित असा अभ्यास करता येईल व आपल्याला कोणता न्यू का ओल्ड रिज्यूम चांगला हे नक्कीच कळेल, एवढी मी ग्वाही देतो व माझा हे 2 मिनिटाचा व्हिडिओ मी संपवतो। तरी माझे टोटल महावितरण, महापारेषण व महानिर्मिती तिन्ही कंपनीमधील व्हिडिओ 25 ते 30 व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ते आपण सर्वांनी बघावेत व माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक करून शेअर्स करावा, तसेच व्हिडिओला सबस्क्राईब करावे अशी विनंती मी आपणाला ह्या व्हिडिओद्वारे करतो। माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद,